तर आत्ताच बातमी येते ती म्हणजे लालबागमध्ये सुद्धा भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आहेत मुंबईतल्या लालबाग येथील। या ठिकाणी भाजपनं राहुल गांधींविरोधी आंदोलन केलेलं आहे। हातात बॅनर्स घेऊन घोषणाबाजी केली जाते। राहुल गांधी हाय हाय असे बॅनर्स हातात भारतीय जनता पक्षानं फडकावलेले आहेत। तर भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। लालबागमधली ही दृश्य असून राहुल गांधी विरोधी आंदोलन लालबागमध्ये सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, आपण पाहतोय एकीकडे काँग्रेस निदर्शनं करते राहुल गांधींच्या समर्थनार्थ, तर दुसरीकडे भाजप त्यांच्या विरोधात आंदोलन करते। प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? प्रशांत, आपण पाहतोय देशामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आपण निदर्शनं करताना पाहतायत, त्यांना पाठिंबा दर्शवतायत। तर भाजप सुद्धा रस्त्यावर उतरली आहे राहुल गांधींच्या विरोधात। माहिती आहे की ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी सातत्यानं वीज स्वातंत्र्य अपमान केला होता, याची कुठेतरी हाय प्रत्येक ठिकाणी होती। भारत जोडो यात्रेदरम्यान सुद्धा महाराष्ट्रात आल्यानंतर ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं, मग ते भारत जोडोला निघाले का भारत तोडोला निघाले, मग ते भारत जोडोला निघाले का भारत तोडोला निघाले, अशा प्रकारचे वक्तव्य सूर सुद्धा उमटला होता। आणि आपण बघतोय की आता ज्या पद्धतीनं ओबीसीना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आहे। राहुल गांधी यांना गुजरात कोर्टानं ज्यावेळेस 2 वर्षाची सजा सुनावली, आणखी त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली, यानंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं देशात ठिकठिकाणी याचा जल्लोष सुरू केला। जरी काँग्रेस कार्यकर्ते त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधींच्या विरोधात जरी उतरले असेल, तरी भारतीय जनता पक्ष आपण अग्रेसिव्हली बघतोय। मंत्री मंगल प्रभात लोढा यासह अनेक कार्यकर्ते लालबागला रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ओबीसीचा अपमान करणारा हिंदुस्थानात राहणार नाही। आणि राहुल गांधींची घमंड उतरली, म्हणजे की राहुल गांधी हे अत्यंत घमंडी आहे आणि ओबीसीची जीत झालेली आहे, म्हणजे की अत्यंत आनंदी आहे। आणि काँग्रेसच्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं प्रत्युत्तर सुद्धा देण्याचं चित्र हे महाराष्ट्रात जागोजागी दिसतंय, ठिकठिकाणी दिसतंय। मंगल प्रभात लोढा यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते लालबागला या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत। आपल्याला माहिती तसं बघितलं गेलं तर हा भाग जो आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून खरं तर या ठिकाणी एक वेळ ओळख होती, पण याच ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना किंवा हिंदुत्ववादी विचारांना पुरस्कार देणारे सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी असतात। आंदोलन अत्यंत आक्रमक होत आहे आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध जी कारवाई झाली, त्यांची खासदारकी जी रद्द झाली, त्याचा जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय। मिनाली, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी।